आपल्याला पाहायला मिळतील एकामेकांसमोर। या दरम्यान आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय आदरणीय संतोषजी भोसलेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याच्या बॅट मधून आपण 47 धावा पाहायला मिळाल्या। अक्षय वनागडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच। चला विकास पाटील आणि जयदीप खोत, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। विकास पाटील आणि जयदीप खोत गोलंदाजी मार्कवर, सूरज स्ट्रायकिंग एंडला मानसिंग पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित कांबळे। दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच नवलाईवाडी संघ आपण देखील यायचं आहे, आपल्यासाठी देखील या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल। एक प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे। दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट। 3-1 लेट्स प्ले। पहिला चेंडू आडव्या बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तो प्लेयर नसेल तर राहू दे। चल मॅन ऑफ द मॅचचा प्लेयर नाही ना, अरे तो मॅन ऑफ द मॅचचा प्लेयर खेळत होता ना सकाळपासून, तो नाही, तो घरी गेला। मग त्याला टी शर्ट नाही तर आता काय करणार? हो एक जण आहे ना, तो नाही त्यांनी कडवेतलं मग नाहीये, त्यांनी कडव्यातला एक हे नाहीये ना, एक झाले ना, 2 मॅच झाले ना त्यांच्या। नाही पण तो नाही ना, तो गेला घरी। नवलाईवाडीला देखील सन्मानित करायचं आहे सन्मान चिन्ह देऊन। त्याला मॅच चालू करायची आहे, विनंती असेल 8 मिनिटांचा वेळ आहे। नक्कीच 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायचे आहेत। विनंती आहे पुन्हा एकदा मॅच थोडं स्पीडअप करायचा विनंती असेल। नक्कीच बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही, याची दक्षता आपण घ्यायची आहे। यावेळेस देखील मिस टायमिंग शॉट स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सूरज याने विकेट मिळवले। फलंदाज बाद अमित कांबळे बॅक टू पवेलियन। धक्का क्रमांक पहिला लागतो, एक महत्वाची विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपले घेत प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतात कडवे किंग्स मुंबई। कडवे संघ अमित सारखा मातब्बर खेळाडू इथे मात्र डगआउटच्या दिशेने परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय। देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत। विकास पाटील आणि जगदीप खोत, आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण देखील यायचं आहे। यावेळेस देखील लागोपाठ दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली। बॅक टू बॅक 2 विकेट। आता मात्र सौरभ विना कामगिरी करता आल्या माघारी सौरभला माग परतवलंय। नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली। कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज याचा
आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले, एक धाव नक्की खर्च केले, मात्र 2 विकेट नक्की महत्वाच्या 2 विकेट आपल्या खात्यामध्ये दाखल केलेत. पहिला सेमीफायनल पाहतो या स्पर्धेतील जय श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलीतील पहिला सेमीफायनल. कडवे विपक्ष कुळगाव. पुढचा चेंडू यावेळेस वा क्या बात आहे, सुरेख फटका, इट्स मॅक्झिमम बिग 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 हिट. सोन्या बैल डेंजर. सोन्या बैलांचं गाणं ऐकलं. GPL 3 चा प्रमुख आकर्षण असेल सोन्या 50-50. नक्कीच याचा देखील आनंद सर्व खेळाडूंनी घ्यायचा आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग प्रमुख आकर्षण नक्कीच उद्घाटन सोहळ्याला सोन्या 50-50 नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच याचा देखील आपण आस्वाद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू येतोय डॉट. धाव फलकावर धावा लागले 7. यावेळी देखील फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय. शेवटच्या चेंडूवर देखील एक गंधनाती फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अद्भुत टप्पा पाहायला मिळाला. करण्याचा प्रयत्न होता, पहिला चेंडू येतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान एक धाव पूर्ण केले आणि एका धाब्याच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. 2 षटकांचा सामना आहे. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या. सॉरी 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि 13 धावा आल्या. त्यानंतर आता मात्र 1 धाव आली. आतापर्यंत 14 धावा या ठिकाणी धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस मिस टायमिंग शॉट. सूरज येथील चेंडू खाली इथे मात्र टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू पवेलियन. दर्जेदार षटकार.
पुढचा चेंडू शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात सचिन. इथे मात्र डॉट चेंडू घोषित केलाय. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज सचिन. यावेळेस मी टायमिंग शॉट समोरच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील दरम्यान तीन धावा पूर्ण केल्यात आणि चौथ्या धावेमध्ये ते मात्र धावबाद झाले. 3 धावा मिळतील आणि या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. चला कोळगाव संघ आपण देखील लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. आरकेसीसी चिखलवाडी आणि वनागडेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा कॉल करतो आरकेसीसी चिखलवाडी विपक्ष आयपीसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. चला चिखलवाडी संघ नाणेफेकीसाठी यायचं. चिखलवाडी संघाचे संघनायक. चला टॉच केला जाईल. चला नाणेफेक केली जाईल. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील आरकेसीसी चिखलवाडी विपक्ष वनागडेवाडी दोन्ही मातब्बर संघ आणि या सामन्याचा नाणेफेक केली जाते सुनील खोत साहेबांच्या शुभ हस्ते. चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. दोन्ही बॅटर्स देखील पाठवायचे आहेत. पहिल्याच गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अमित कांबळे. एक स्टार क्रिकेटर स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शंकर पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे. चांगला दिशा दिले चेंडूला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय. पहिल्या चेंडूवर विकेट आले धावबादच्या स्वरूपात. इथे मात्र मिलिंद बॅक टू पवेलियन. क्रमांक पहिला गडवे संघ.
या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 4 या आकड्यावर. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो जगदीश खोत साहेब यांच्या शुभ हस्ते संतोष पाटील साहेबांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. यावेळी देखील चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वर्जित केले गेले एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा धावफलक 1 ने पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 5 या आकड्यावर. 1-5 अशी स्थिती कडवे संघाची सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. अमित कांबळे गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा दाखल झालेत. यावेळी चांगला फटका डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन नॉन स्ट्रायकिंगला थ्रो आणि इथे मात्र क्या बात आहे. अचूक थ्रो अचूक फेकी अचूक कलेक्शन. नक्कीच साऱ्यांचा संगम इथे मात्र पाहायला मिळाला आणि शंकर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाले. धक्का क्रमांक 2 लागतोय कडवे संघाला. ऐकूया एक सुमधुर संगीत. कोळगाव संघ एक मातब्बर संघ आहे. शैलेश टावरे इथे मात्र मिस टायमिंग शॉट. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दोन धावा सॉरी एकच धाव मिळवले. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. वाह क्या बात आहे. बॅट इथे मात्र वाऱ्याचा वेगाशी वार्तालाप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. पहिल्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 6. अजूनही 18 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच थोडस अवघड समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय कडवे संघासाठी. कारण शंकर आणि मिलिंद या ठिकाणी परतीच्या प्रवासाला डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र शैलेश आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल कांबळे गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये राईट मध्ये विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डेड बॉल मृत घोषित केलाय पंचांनी. पुन्हा टाकावा लागेल. राहुल कांबळे गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप घ्या की 6 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय एक दर्जेदार चौकार.
मात्र टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज आपण पाहतोय. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. नक्कीच सामना पूर्णपणे झुकलाय या ठिकाणी. इथं कोळगाव संघासमोर संघाच्या बाजूने एक खराब चेंडू इथे मात्र कडवे संघाला मॅच मध्ये आणू शकतो. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स गॅदर करतील. फेकी करते दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. 1 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय तो कोळगाव संघाच्या बाजूने. सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ नक्कीच या सामन्यामध्ये देखील वर्चस्व गाजवलंय. गोलंदाज अमित आणि राहुल यांनी दोन्ही भावांनी. मात्र सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ जाऊन पोहोचला या स्पर्धेतील फायनल आणि अंतिम फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. हार्ड लक बॅड लक कडवे किंग्स मुंबई. नक्की या स्पर्धेत आपण सहभागी झालात आपलं देखील विशेष कौतुक. नक्कीच आपण बक्षिसास पात्र असाल. चला नेक्स्ट मॅच वनागडेवाडी संघ. आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.